नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 36 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। तर इथं 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना शोल्डर, गळारुंदी, मुंडा कसा घ्यायचा, शोल्डर उतरू नये म्हणून ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात येईल। तर बघा, इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड का घ्यायचं तर दोन्ही भाग आपले एक साथ कटिंग करावे म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला तयार उंची घ्यायची आहे। तयार उंची किती आहे त्यामध्ये 1 इंच मार्जिन मिक्स करायचं। तयार उंची 38 साईजचा ब्लाऊज आहे, 14 आहे, 1 इंच मार्जिन 15 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे, 2.5 इंच गळारुंदी घ्यायची। शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच। समोरील गळा 6.5 इंच। इथंही आपल्याला 2.5 इंच घ्यायचं। समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। इथंही शोल्डर 3 इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं। आता मुंड्याची मार्किंग झालेली आहे। आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचं। 36 साईजचा ब्लाऊज आहे, 9 इंच छातीचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हेच 1.5 इंच छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन खाली पण टाकायचं म्हणजे बरोबर येईल, आपलं चुकणार नाही। आता 1.5 इंचचा मुंडा घ्यायचा पाठीमागचा, समोरचा 1 इंचचा। मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला। हा एक आकार झाला। हा दुसरा आकार झाला। अशा पद्धतीने मुंड्याचे दोन्ही आकार आपले देऊन झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे। क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायची। इथंही 2.5 इंच आणि 3 इंच। फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायची, कटोरीच्या बाजूला 3 इंचाची घ्यायची आणि 2.5 इंचाचा बॉक्स करायचा आहे आणि वरती 1/2 इंच कर्वमध्ये आकार द्यायचा। अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार झालेली आहे। बघू शकता क्रॉसपट्टी आपली बरोबर तयार झाली। कटोरीचं मार्किंग करायचं। आता कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे याचा मध्य काढायचा आहे। किती आहे? 10.5 इंच। 10.5चा मध्ये 5.25 इंच येतो।
5.25 घेण्यापेक्षा आपण डबल फोल्ड असा टेप केला तरी आपलं बरोबर येतं. 5.25 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर हे तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे. अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे. बघू शकता व्यवस्थित असे कटोरीचं मार्किंग तयार झालेलं आहे. हे आता आपण कट करू. एक्स्ट्राचा जो पेपर उरलेला आहे तो कट करायचा. 1.5 इंचचा मुंडा सुरुवातीला कट करायचा. इथं गळा रुंदीला कट मारायचा आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. पाठीमागचा पेपर साईडला ठेवा. समोरच्या भागाचं कटिंग करायचं. सुरुवातीला समोरील गळा कट करायचा. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची. मुंडा कट करायचा 1 इंचाचा. समोरचा पार्ट तयार झालेला आहे. पाठीमागचा भाग कट करायचा. जेवढा तुमचा मागचा गळा आहे तेवढा घ्या. गळा आपला पाठीमागचा 7.5 आहे. 1 इंच, अर्धा इंच मार्जिन, 8 इंच. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली. इथंही 2.5 इंचच घ्यायचं. गोलाकार देऊन घ्यायचा. पाठीमागचा भागही तयार झालेला आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. कटोरी वाढवताना जशी आहे तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची कटोरी. कटोरी मार्किंग केलेली आहे जशाच तशी. तर बघा आपली कटोरी 5.25 इंच आपली तयार आलेली कटोरी, मूळ कटोरी. इथंही आपलं 5.25 इंचच कटोरी आलेली आहे. या 5.25 इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे. ज्या ठिकाणी आलेला आहे तिथं खाली आपल्याला
1.5 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं, इकडच्याही साईडला 1.5 इंच घ्यायचं. आता हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं. आता खालच्या साईडची कटोरी वाढवून झालेली आहे. इथली कटोरी वाढवताना आपल्याला काय करायचं आहे, इथं काही न घेता ह्या पॉईंटला मार्किंग करायचं. क्रॉसमध्ये कोणत्याही साईजचं असू द्या, सेम ह्याच पद्धतीने घ्यायचं. हे पण झालेलं आहे. आता आपल्याला इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. कटोरी शिवण्यासाठी आपल्याला शिलाई करण्यासाठी 1/2 इंच मार्जिन. आता हे अंतर वाढवत वाढवत आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीने. तर बघा कटोरी परफेक्ट वाढवून तयार आहे. आपली ही 38 साईजची कटोरी आहे. इथं 1.5 इंच घेतलं आपण, इथं 1.5 इंच घेतलं, खालीही 1.5 इंच घेतलेला आहे. हा आपला मध्य आहे. इथं आपण काहीच नाही घेतलं आणि इथं आपण 0.25 म्हणजे 1/2 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे. हे कट करून घेऊ. बघू शकता कटोरी आपली तयार आहे. आता काय करायचं, इकडच्या टोकावरती ठेवायचं. कमी जास्त जर भाग असेल तर कट करून घ्यायचा, नाही कट केलं तरी आता आपला भाग बरोबर आहे. कमी जास्त झालेला नाही तर तसंच ठेवायचं. अशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार आहे. तर बघा इथं मी तुम्हाला 38 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे. बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथं जाऊन तुम्ही बाई कटिंगचा व्हिडिओ बघा. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.